बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या टुनकी येथील ग्रामपंचायतच्या 13 सदस्यांमधून नुकतीच 6 जानेवारी रोजी सरपंचपदी सौ सीमाताई राजेंद्र वानखडे यांची अविरोध निवड झाली आहे। सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहे। सीमाताई वानखडे यांच्या सरपंच पदाच्या नियुक्तीनंतर टुनकी गावच्या राजकारणात पहिल्यांदाच एकाच घरात 3दा सरपंच पदाचा बहुमान मिळालेला आहे। संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील वानखडे कुटुंबातील सर्वप्रथम सासरे यांनी, त्यानंतर विद्यमान तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उच्चविभूषित राजेंद्र वानखडे यांनी गावात सरपंच पद भूषविले, तर आता त्यांच्या पत्नीची टुनकी गावच्या सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली आहे। टुनकी ग्रामपंचायतमध्ये एकूण 13 सदस्यीय ग्रामपंचायतच्या सरपंच सौ वंदना गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते। 6 जानेवारी रोजी निवडणूक अधिकारी चामलाटे यांच्या नियंत्रणात एकमताने निवडणूक पार पडली। त्यावेळी सरपंच पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे दुपारी 2 वाजता झालेल्या सभेमध्ये 13ही सदस्य उपस्थित होते। सभेचे अध्यक्ष अधिकारी चामलाटे यांनी सीमा राजेंद्र वानखडे यांची विरोध सरपंच म्हणून निवड घोषित केलेली आहे। सध्या सीमाताई वानखडे यांचे पती राजेंद्र वानखडे हे सुद्धा त्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत। MCN न्यूज मराठी करिता संग्रामपूरवरून रवींद्र शिरस्कार।